पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि प्रिय सिस्टरांनो, हालेलुया. आजचा दिवस आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहून देवाची स्तुती करूया. आज देवाची स्तुती करण्यासाठी आपल्याकडे हजार कारण आहेत. हालेलुया हालेलुया. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी आपल्याला ठेवले. असं ठेवलं नाही, शुद्धीवर असून आपल्याला ठेवले. हालेलुया हालेलुया. आपल्या शरीरातील जे 5 इंद्रिय आहेत ते आज काम करत आहे. हालेलुया. धन्यवाद देऊया प्रियानो, स्तुती करूया आपण. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, आता तुम्ही तुमचं हृदय उघड ठेवलेलं आहे. उघड ठेवलेले जे हृदय आहे त्यामध्ये देव परमेश्वर बी पेरत आहे. हालेलुया हालेलुया. देव परमेश्वर जे बी पेरत आहे त्या बी द्वारे देवाचा राज्य आपल्यामध्ये तयार होत आहे. हालेलुया हालेलुया. देवाच्या राज्यासाठी येशूच्या भाषामध्ये वापरलेले शब्द मालकूत म्हणून आहे. हालेलुया. या शब्दाचा अर्थ असा प्रकारे आहे की हे एक प्रकारचा परिस्थिती आहे, एक स्थिती आहे, परिस्थिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे कोणी पण प्रवेश करू शकत आहे. हालेलुया. देवाच्या राज्याच्या विषयी जेव्हा आपण विचार करतो, देवाच्या वचन त्यामध्ये खूप मोठा कार्य करणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्ही ऐकणारे वचन तुमचा जीवन घडवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. थोड्या वेळापूर्वी एका फादरांचा माझा गाठ झाले. हालेलुया. त्या फादरांनी मला सांगितलं, 18 वर्षापूर्वी फादरांनी एक लग्न लावलं. त्या लग्न लावलं तेव्हा फादरांनी वाचनाचा उलगडा जे लोकांना दिलं ते ऐकले. ज्या लग्नामध्ये जे नवरा बायको होते त्यांनी जे वाचन ऐकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादरांनी प्रीतीचा महत्व काय आहे, प्रीती म्हणजे काय आहे ते उदाहरणाद्वारे त्यांना समजावून दिलं. हालेलुया. देवाच्या वचनाचा तेव्हा पेरणी केलेल्या फादरांनी मध्ये फोन करून त्यांच्याशी बोलताना फादरांनी केळत त्या बहिणीला विचारलं, तुझ्या नवऱ्याला 1 महिन्यासाठी मी माझ्याकडे ठेवलं तर तुला तेवढे दिवस जरा बरं वाटणार की नाही. हालेलुया. त्या बहिणीने फादरांना आठवण करून दिली, फादर तुम्ही मला 18 वर्षापूर्वी बोललेले वचन आजपर्यंत आम्ही पाळत आलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकलेले वचन त्या बहिणीच्या मनात अजून आहे, बोललेले फादरांच्या मनामध्ये नव्हता. हालेलुया. फादर चांगल्या रीतीने बोललेला आहे तरी त्या बहिणीच्या हृदयामध्ये ते वचन पेरलेलं आहे, ते कार्य करत आहे. हालेलुया हालेलुया. देवाची ही अपेक्षा आपल्याकडून आहे. म्हणून आता आपण या सुंदर वचन जे लूका शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायातील 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे ते आता आपण ऐकूया. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. हालेलुया. ही बहीण सालस आणि चांगल्या अंतःकरणामध्ये वचन स्वीकार केले. हालेलुया हालेलुया. ऐकलेले जे वचन आहे
त्या वचनावर तिने काम केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या वचनावर 18 वर्ष जगले. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, असला अंधकरण जर तुम्हाला मिळालेलं आहे तर तुम्ही पीक देण्यासारखा व्यक्ती बनणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या 15 वचनामध्ये बोललेले गोष्ट असे आहे, देवाची अपेक्षा आपल्याकडून आहे आपण वचन ऐकावं, वचन स्वीकार करावं आणि ते वचन आपण बोलत राहावं. हालेलुया. पवित्र मिस्सा मध्ये जेव्हा फादर पवित्र ग्रंथ उलगडून आपल्याला घोषणा करताय तेव्हा आपण क्रूसाचे गुण करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वरा, आज ऐकणारे वचन समजण्यासाठी आम्हाला कृपा दे. हालेलुया. ऐकलेले वचन योग्य वेळेस घोषणा करायला माझा जीभ, माझे ओठ, माझे मुख तू तयार करून घे. हालेलुया. ऐकलेले वचन हृदयामध्ये सांभाळून ठेवायला मला कृपा दे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे या 3 क्रूसाचे गुण आपल्याला शिकवत आहे. हालेलुया. तुम्ही जे वचन ऐकलेलं आहे ते चांगला अंतःकरणामध्ये राहू दे, कार्य करू दे. हालेलुया, हालेलुया. मार्क सुवर्तमान 1 अध्यायामध्ये परमेश्वराने वचनाच्या सामर्थ्याद्वारे शैतानाचा पराभव केलेल्या गोष्टी दाखवलेल्या आहे. मार्क सुवर्तमान 1 अध्यायातील 27वे वचन. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. अधिकारयुक्त शब्द आहे देवाचे पवित्र वचन. हालेलुया. अधिकारयुक्त शब्द आहे. हालेलुया. कारण हे माणसांचा शब्द नव्हे तर देवाचा शब्द आहे. हालेलुया, हालेलुया. हे देवाचे शब्द जे लोक ग्रहण करत आहे, पाळत आहे आणि पाळायला दुसऱ्यांना शिकवत आहे. हालेलुया. ते लोक देवाच्या राज्याच्या अनुभवामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. जे लोक देवाचं राज्य आतमध्ये स्वीकार केलेला आहे आणि ते जगत आहे ते देवाच्या अभिषेकामध्ये आहे. हालेलुया. आणि योहानाच्या 1 पत्रामध्ये संत योहाननी आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्हाला दुसरा कोणी शिकवायची गरज नाही, हे अभिषेक तुम्हाला शिकवणार. हालेलुया. म्हणजे देवाच्या राज्याचा अभिषेक आपल्या मनामध्ये असताना देवाच्या राज्याचा अभिषेक आपल्याला शिकवणार. हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर संत फ्रान्सिस असिसीच्या हृदयामध्ये देवाचे राज्य आहे. हालेलुया. कुठेही नाचू शकताय, कुठेही उदार हृदयामध्ये आनंदी होऊन राहू शकताय. हालेलुया. या हृदय आतमध्ये आहे. हालेलुया. अशा व्यक्ती भयानक भीषण जंतू जनावरांना देवाच्या मुखातील शब्दाप्रमाणे त्यांना जवळ करता येते. त्यांना अगदी प्रेमाने जवळ करू शकताय. एका शब्द ते ऐकतात. हालेलुया, हालेलुया. कितीतरी संत लोकांच्या वशामध्ये नैसर्गिक शक्ती शांत झालेला आहे. हालेलुया. उदाहरणासाठी सांगितलं तर संत क्लेअर वगैरे. हालेलुया. किती सामर्थ्याने नैसर्गिक शक्तीना सांभाळलेला आहे. हालेलुया. त्यांना अडवलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, ह्या देवाच्या राज्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. तुमच्या वाटेत येणाऱ्या अनेक दुष्ट शक्तींना, प्रेज द लॉर्ड, वचनाच्या सामर्थ्याने तुम्ही अडवू शकताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अमला आश्रम मध्ये प्रार्थनेत आलेली एक व्यक्ती, त्या व्यक्ती जेव्हा घरी गेले
तेव्हा कॉलेजमध्ये शिकत आहेत त्या व्यक्तीला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक मुली एकत्र येऊन एक प्रश्न विचारलं, हालेलुया, आम्ही एवढ्या टेन्शन मध्ये आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसत नाही? हालेलुया. त्या व्यक्तीने सांगितलं, आम्ही जिथे प्रार्थनेत जात आहे तिकडच्या आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं की सकाळी उठल्यावर तुम्ही एक स्माइल देत उठा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमच्या हृदयामध्ये देवाच्या राज्याचा अनुभव आहे तर तुम्ही येशू ख्रिस्ताला एक गुड मॉर्निंग देत एक स्माइल देऊ शकताय. तुमचं जीवन सकाळी चालू झालेलं आहे. हालेलुया. त्यानंतर तुम्ही एकमेकांना गुड मॉर्निंग बोलू शकताय. हालेलुया, स्माइल देऊ शकताय, कारण तुमच्या हृदयामध्ये देव आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या सर्व अनुभव ज्या बहिणीने ऐकलं तिने वर्गातील दुसऱ्या मुलींना समजावून दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. त्यातील एका मुलीने घरी गेल्यावर या जीवन पाळायला चालू केलं. हालेलुया. तिने सकाळी उठल्या उठल्या छोट्या बहिणीकडे बघून एक स्माइल दिली. हालेलुया. तिला बरं वाटलं. तिने सांगितलं, गुड मॉर्निंग दीदी. अगोदर कधी असं ऐकलेलं नाही. हालेलुया. तिला खूप बरं वाटलं. ती किचन मध्ये गेली. मम्मी कायम वेगळ्या मूड मध्ये असायची. हालेलुया. तिने तिकडे जाऊन मम्मीला सांगितलं, गुड मॉर्निंग मम्मी, एक स्माइल दिले. हालेलुया. मम्मीला एकदम बरं वाटलं. मम्मीने तिला मस्तपैकी त्या दिवशी डब्बावर करून दिले. आनंदाच्या अनुभवामध्ये मम्मी राहिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे जे आनंद आहे त्या आनंदाने ती जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचली प्रत्येकाला स्माइल द्यायला भेटले. हालेलुया. जीवन हलका झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन हृदयामध्ये स्वीकार करताना देवाचं राज्य तुमच्या आतमध्ये आलेलं आहे. हालेलुया. देवाच्या राज्याच्या सामर्थ्याने तुम्ही जगातील शक्तींना पराभव करू शकताय. हालेलुया. आता आपण प्रभूच्या कृपेचा आशीर्वाद स्वीकार करूया. जानेवारी महिन्यातील 11, 12, 13च्या रिट्रीट साठी आपण सर्व लोक एकत्र प्रेमाने एक नमो हे कृपापूर्ण मरिये बोलूया. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्याठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पाठीवरती एक जोरदार मार बसल्यामुळे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. डोक्याच्या मेंदूच्या संबंधातील त्रास भयानक आहे. त्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आशीर्वादित करत आहे. असे कोणतरी आहे ज्याच्या शरीरामध्ये छोटा छोटा पॉइंट मध्ये काही भागामध्ये थांबून थांबून दुखणे येत आहे. अशा कोणाला तरी प्रभूने आता एकदम स्पर्श करून बरेपणा दिलेला आहे. खूप घबराहट आहे, घाबरल्यासारखं होते, डिप्रेशन सारख्या अनुभवातून जात आहे. औषधाचा वगैरे काही फळ दिसतच नाही. अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. त्यांचे मन प्रभू शांत करून देत आहे. अशा कोणतरी आहे ज्यांच्या आतडीच्या संबंधामध्ये खूप त्रास आहे, ठीक होतच नाही. त्या जबरदस्त त्रासातून गेल्या काही आठवडे गेलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे
ज्यांना आयुष्यामध्ये यशाचा अनुभव कमी आलेला आहे असं त्यांना वाटते. हालेलुया. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू एक प्रश्न विचारत आहे, तू खऱ्या अर्थाने बोललं तर देवाकडे बघून असलेले जीवन किती दिवस केलेलं आहे? खऱ्या अर्थाने बोललं तर. हालेलुया. हालेलुया. कोणाला तरी मानेच्या भागामध्ये नर्वस रिलेटेड प्रॉब्लेम आहे, मान इकडे तिकडे करण्यावर कठीण आहे. हालेलुया. थोडासा इकडे तिकडे केलं तर लगेच काळ मारायला लागते. अशा जी व्यक्ती आहे त्यानं प्रभू आता स्पर्श केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.